करता आला नाहीये. डॉट बॉलने समाप्ती होत असताना पहिला बॉल फेकला इथे सोनू कातुरेच्या माध्यमातून. गौरीस्फोट नेवाळी संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील बॉल पुन्हा एकदा सुनीलसाठी राजा राणी कडून खेळत असताना या बॉलवरती मात्र पायचीसाठी अपील जोरदार झालं. पंचांकडून मात्र हाईट फॅक्टर जाणवलं पंचांना आणि त्याचमुळे लगेचच त्यांनी सुद्धा कॉल दिला आहे इथं क्षेत्ररक्षक आणि बॉलरसाठी. आणि लेगबाच्या स्वरूपात सुरुवात झाली. श्री गणेशा झालाय राजा राणी घोट टीमचा एक धावसंख्येने. प्रशांत पाटील त्याच्या साथीने मात्र या ठिकाणी फलंदाजीला सुरुवात झाली राजा राणी घोट टीमची. पाहूया सिंगल तर पूर्ण झाले एका धावसंख्येने. सुरुवात झाली धावसंख्येला. पुढील बॉल सोनूचा प्रशांतसाठी चांगला स्ट्रोक. कोणता क्षेत्ररक्षक नाही. इनसाइड आउटचा फटका. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषा बाहेर. वैयक्तिक 4 आणि सांघिक 5 धावा धापलकावरती. सन्माननीय राज्याचे कातार सुद्धा आलेले आहेत. त्यांना सुद्धा आम्ही इन्व्हाइट करत आहोत. यावं आपण व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज सातत्याने 40+ क्रिकेट खेळत आहेत आणि त्याचमुळे रेग्युलर संघाला ते प्रोत्साहन देण्यासाठी आले. पुन्हा एकदा तोच फटका इनसाइड आउटचा बॉल या ठिकाणी जातोय. आउटपुट अतिशय 5 पाहायला मिळते आहे. दुसऱ्या टप्प्याने बॉल सीमारेषा बाहेर. प्रशांतच्या बॅट मधून आलाय. लगातारचा हा दुसरा चौकार. होऊ शकेल कारण तेवढाच अनुभवी गोलंदाज आहे. या वेळेला आपला डीप मध्ये पाहतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि एका लॉंगनला क्षेत्ररक्षक पाहतो आपण सीमारेषा लगत. पुढचा बॉल ऑन साइडला फिरवलाय. जागे बनवले. पॅडल स्वीपचा हा लाजवाब फटका प्रशांत पाटीलच्या बॅट मधून आलाय. षटकार. अपलकावरती मागच्या 3 चेंडूंचा आपण विचार केल्यानंतर बाउंड्री झालेल्या आहेत. 2 चौकार 1 षटकार. 14 धावा 3 चेंडूवरती प्रशांत पाटीलच्या बॅट मधून आल्यात. पुढचा बॉल सोनू कात्रा. काहीच बदल पाहायला मिळू शकेल का. थोडा शॉट फेकलाय त्यावरती हा टोलाला गावलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक नाही. बॉल चालला सीमारेषा बाहेर. लॉंग लेग सीमारेषा. यावेळेस तो चौकार. लगातारच्या 4 चेंडूवरती 4 बाउंड्रीज. चौकार त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. त्याची वैयक्तिक आपण धावसंख्या पाहिली आहे तर 18 आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती मात्र 19 धावसंख्या. द्वितीय षटक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आतिश कातारा. याच दरम्यान राजेजी कातारा यांचं आगमन झालेलं आहे. स्वर्गीय प्रभाकर आसू पाटील स्मृती चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. योगेंद्रजी पाटील त्याचबरोबर हनुमानजी पाटील यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. मोस्ट वेलकम. धन्यवाद. पुढील षटक स्ट्रायकिंग केला आता सुनील आहे. बघा त्याच्या बॅट मधून फटकेबाजी येते का. धावा रोखल्या जात आहेत. फुल टॉस. त्यावरती पनिशमेंट आली होती मात्र शेवटच्या क्षणाला मायनस सेकंड मध्ये हा झेल पकडायचा होता. तिथे क्षेत्ररक्षक होते महेश पाटील होते. पहा मायनस सेकंड मध्ये त्यांच्याकडे झेल आला होता. कदाचित चेंडू तोंडावरती सुद्धा आदळला असता. एवढा वेगाने हा पटका होता. चेंडू अडवलाय. धावाली सिंगल आणि धावा झाल्या त्या मात्र 20 धावा. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा रेफर केलं गेलेलं आहे. DRS घेतलाय इथे मात्र फलंदाजच्या माध्यमातून.
तर ज्या ज्या वेळेला फुलटाश येतो ना त्या त्या वेळेला थोडी शंका निर्माण केली जाते. नितेश कातार सुद्धा आहेत मॅचमध्ये, भरपूर वर्षापासून या टीममध्ये खेळत असताना आपण पाहतोय. बॉडी फिटनेस मात्र बदलला आहे थोडासा, थोडासा वॉर्मअप करावा लागेल दररोज. गुरुदाजी भोईर यांच्या वतीने इथे मात्र आपण स्क्रीनवरती पाहिलं जात आहे एक्झॅक्टली पिचिंग कशा प्रकारची, लँडिंग कशा प्रकारची होती चेंडूची, कमरेच्या वर होती की नाही ते पाहत आहे. धावा 20 झालेले आहेत, मात्र या चेंडूवरती काय होणार तिथं सुद्धा उत्सुकता लागली दोन्ही संघांना. थोडासा वेळ जरूर घेतला जातोय, कारण कोणत्याही संघाला अन्याय होणार नाही याची मात्र दक्षताही घेतली जाते. या त्रिकुटाच्या माध्यमातून त्रिमूर्ती आहे खरं तर आज पंचांच्या भूमिकेमध्ये. आपण मॅच पाहतात क गट मधली गौरी स्पोर्ट नेवाली विपक्ष राजाराणी घोड्या टीम मध्ये. नो बॉलचा इशारा आलाय. एक्झॅक्टली या ठिकाणी अचूक निर्णय घेतला खरं तर फलंदाजाने सुद्धा, आणि अबाधित ठेवलाय आपला निर्णय. DRS नो +1, धावसंख्या 21 होईल या चेंडूवरती. पुढचा बॉल प्रशांत पाटीलच्या माध्यमातून केला जातोय. पुढच्या बॉलवरती कोदून काढलाय बॉलला, ब्लॉक हॉल चेंडू होता त्यावरती सिंगल आली. खरं तर ज्या प्रकारचा चेंडू डिलिव्हर केला होता ना, 3 हिटचा बॉल होता, त्यावरती संधी साधून दिली नाही फलंदाजाला. आणि अगदीच आपण पाहिले तर मॅचमध्ये सिंगल येत असताना धावसंख्या झाली 22 आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. तिसऱ्या पंचांना विनंती आहे आपण अजून कमिटीचा निर्णय की स्क्रीनवरती पाहिलं जाईल एक्झॅक्टली कोणत्या अँगलमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. गोलंदाज अतिशय माध्यमातून पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर 9 आली आहे, त्याच्यावरती एक सिंगल, म्हणजे आतापर्यंत 3 धावा आलेल्या आहेत. एक चेंडू समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहिली तर 22 22 धावसंख्या झाली आतापर्यंत, आणि कोणती विकेट अजूनपर्यंत गमावली नाही टीमने. पुढचा बॉल आता बेटकट खेळण्याचा प्रयत्न केला, लेटकटचा फटका एक्झिक्यूट करता आला नाही एक्झॅक्टली, आणि त्याच मला बॉल मात्र या ठिकाणी डिलिव्हरी करत असताना अगदी सुरेख चेंडू फेकला. बॉलवरती धाव आली नाही, डॉट बॉलची समाप्ती झाली. धावा आलेल्या आतापर्यंत 22 धावा. पहिल्या सत्राचा आपण खेळ पाहतोय. राजाराणी घोट टीम प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय, त्यानंतर ही फलंदाजी. 22 धावा, स्लोवर फेकला, त्यावरती थोडासा बेट केला, बॅटचा फ्लो थोडा कमी केला खरं तर सुनील साळुंखेने, त्यावरती आले सिंगल लॉंगांच्या दिशेने. चेंडू फेकी आली आहे, धावा झाल्या 23. 3 बॉल अजून शिल्लक असणार आहे षटकामधले. प्रत्येक मॅच 5 ओव्हरची आपण केलं होतं. एक वेगळी संधी आपल्याला पाहायला मिळते डे नाईट फॉर्मॅटमध्ये. पहिल्यांदा ई गट आपण केलेला, त्यानंतर हा सी गट पाहतोय, त्यामध्ये ही पहिली लढत सी गट मधली. हो हो, काय झालं मैदानावरती, ज्या फलंदाजाने धावांचा हाकार माजवला होता त्याची दांडी गुल केली आहे. आतिशला मिळाली सफलता, गोल्डन विकेट, मोठी विकेट मिळवली आहे प्रशांत पाटीलची. अरे आता डॉन बाद झाला इथे. ज्या फलंदाजाने प्रत्येक बॉलवरती बाउंड्री खेचली होती त्याच फलंदाजाची विकेट काढली आहे इथे आतिश काथाराने. आणि खऱ्या अर्थ राजाराणी घोट ज्या ज्या बेलीला खेळत असतो त्या त्या बेलीला आपण पाहतोय 6 चेंडूमध्ये 19 धावसंख्येचं योगदान, 3 बाउंड्रीज, फोर्स आणि 1 षटकार, ही धावसंख्या राहिली आहे प्रशांत पाटीलची. नवीन फलंदाज आलेला आहे मैदानामध्ये, राहुल पाटील मैदानामध्ये. डावखुरी हाताचा फलंदाज आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षण थोडंसं चेंज करत असताना पाहायला मिळतील गोलंदाज. राजाराणी घोट ज्यांच्या मुलांच्या नावाने संघ असतो ना, ते मात्र बाळा धुमाल साहेब यांना सुद्धा विनंती असेल आपण आला असेल तर व्यासपीठावरती यावा. खूप मोठा सपोर्ट राहिलेला आहे टीमला. धावसंख्या रोखली गेली, सफलता मिळवली खरं तर मोठी सफलता आतिश काताराने. पुढील बॉल राहुलसाठी, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पद्धतालित्य नव्हतं, फुटत नव्हतं, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, त्यावरती मात्र कोणत्या प्रकारे एक्झिक्यूट करता आला नाही. धावसंख्या रोखली गेले खरं तर या षटकामध्ये. अगदी आपण विचार केला पहिला बीमरचा बॉल असून सुद्धा या षटकामध्ये फक्त 4च धावा आलेल्या आहेत आणि एक फलंदाजी बाद केलेला आहे. लास्ट टू गो, शेवटचा बॉल शिल्लक. आतिशचा पुढच्या बॉलवरती तडाखा, फटका चांगला आहे, जेवढा अंतर आहे तेवढी उंची, आणि बॉल चालला सीमारेच्या बाहेर, आला षटकार.
मध्ये या षटकाराने 29 धावा. पहिल्या 5 बॉलवरती फक्त 4 आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र आपण धावसंख्येचा वेग पाहिला तर वाढवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय राहुल पाटीदार. त्याच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि धावसंख्या तब्बल जाऊन पोचली आहे 14.5च्या सरासरीने 29 धावसंख्येवरती पहिल्या 2 षटकांमध्ये. पुढील मॅच कोटकर स्पोर्ट नावाली विपक्ष आंश 11 शीतल 11 DCC कोपरा या टीममध्ये खेळवली जाईल. 4 षटकांमध्ये आपण रिपोर्टिंग करा. 5 षटकं झाल्यानंतर आपली टॉस केली जाईल. नावाली विपक्ष कोपरा या संघामध्ये विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना. प्रेम काथारा बंधू मैदानावरती या ठिकाणी नावाली संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर पहिल्या षटकामध्ये 19 होत्या ते कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न धीरजचा आपल्याला पाहायला मिळाला. 10 धावा त्या षटकामध्ये आल्या. बरोबर 3 षटकं अजूनही बाकी आहेत. भरपूर स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अप घोट टीमकडे सुद्धा आहे कारण अजूनपर्यंत सुनील सालुंके प्रयत्न करतो. त्याच्या बॅटमधून फक्त 2 धावा आलेल्या आहेत. त्याने चेंडू सामना केला 5 मात्र 2च धावा आलेल्या आहेत. चला लगेच फिल्डिंग लावून घेऊन लगेच मॅच सुरू करायची आहे. डे नाईट फॉर्मॅटमध्ये अगदी आपण पाहिलं तर पहिले ई गटच्या 2 लढती झाल्या त्यामधून विजय संघांमध्ये पुढील कालामध्ये लढत होईलच. पापडीचा पाडा विपक्ष तुर्बे यामध्ये त्या अगोदर आपण पाहतोय क गटमध्ये हे लढती त्यामध्ये ही पहिली लढत पाहायला मिळते. राजाराणी घोट विपक्ष गौरी स्पोर्ट नेवाल या टीममध्ये धीरजच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. राजूजी कातारा असतील त्याचबरोबर नितेश कातारा बंधू मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करत असताना गोलंदाजच्या आधारे पहिलाच बॉल यावेळी डिलिव्हर करत असताना फुलटॉस होता त्यावरती सिंगल काढले. थ्रो खराब आलाय. कॉल दिला राहुलने आणि तोही वेगाने आला आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि पंचांनी रेफर केलेला आहे. इथे मात्र यस 22च्या ह्या धावा जोडल्या जातील मात्र त्याच वेळेला ऑन स्क्रीन पाहिलं जाईल एक्झॅक्टली आता बॉल बीमर आहे की फुलटॉस आहे. 2 धावा आणि 31 होतील मात्र पाहूया ऑन स्क्रीन काय निर्णय असेल पंचांचा. थोडासा सीट गेलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. प्रेम कातारच्या हातामधून थोडासा या ठिकाणी स्किट होता असताना आणि त्यावरती पंचांच्या निर्णयाची अपेक्षा. दुसऱ्या षटकामध्ये पहिला बीमर आला होता. याही षटकामध्ये तसे काही घडेल का हा प्रश्नचिन्ह लागलाय. इथून मात्र आपण पाहतोय यस नो बॉलचा इशारा आलाय. पहा याही षटकामध्ये नो बॉलने सुरुवात झाली बीमरने सुरुवात झाली आहे. 1+2 3 धावा जोडल्या जातील. धावा झाल्या 32 धावा. 32 लॉस ऑफ नो विकेट्स आतापर्यंत. सॉरी 1 विकेट गेली आहे मात्र जी भागीदारी येते ती मात्र चांगली या ठिकाणी होताना पाहायला मिळते. सरळ बॅटने खेळलाय जरूर मात्र अगदी सरळ बॅटने खेळत जाताना सिंगल आली आहे. सुनील सालुंकेची बॅट थोडीशी शांत होताना पाहायला मिळते कारण समोरून आपल्याला पाहायला मिळतात राहुल असेल त्या अगोदर प्रशांतने जी फलंदाजी केली अगदी सहकार्याची भूमिका त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते कारण समोरच्या बॅट्समनचा जर या ठिकाणी चांगला फॉर्म आपल्याला पाहायला मिळाला तर त्याच्यासाठी सहकार्याची भूमिका जरूर या ठिकाणी वाभावी लागते आणि तेच कर्णधाराची भूमिका पाहतो आपण सुनील सालुंकेची. प्रेम कातारा पुन्हा एकदा गोलंदाजासाठी सज्ज कारण डावखुरा उजवा फलंदाज आणि त्यामुळे क्षेत्ररक्षणासाठी थोडासा वेळ जरूर घेतला जातोय. पुढील बॉल राहुलसाठी आहे. थोडा वेट केला एक्झिक्यूट केला फटका बॅकवर्ड पॉईंटला त्यावरती क्षेत्ररक्षक महेश आला वेगाने चुकी झाली आणि इथे हा चौकार मिस फील्डचा पाहायला मिळतोय. 4 धावा. थर्टी 37 धावा संख्या लागली धावफलकावरती. महेशने चेंडू उचलण्याच्या अगोदर ज्याकडे फेकण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे त्याच्या हातामधून चेंडू स्किट झाला. 4 धावा आल्या मागच्या बॉलवरती. पुढचा फुलटॉस त्यावरती हा टोला ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि पंचांचा नो बॉलचा इशारा आला. पहा आता एकाच षटकामध्ये हे 2 नो बॉल मात्र बॉलर करून या ठिकाणी रेफर करण्यात आलेला आहे. पहा आता जर हा बीमर असेल तर मात्र आता नक्कीच पुढच्या गोलंदाजाला पाचारण केलं जाईल. पंचांचा सॉफ्ट सिग्नल तर आहेच. मोठा ॲडव्हान्टेज नक्कीच घोट टीमला आहे. यस नो बॉलचा इशारा आला पंचांचा. गोलंदाज आता गोलंदाजी या मॅच मध्ये करू शकणार नाही.
प्रेम काताराने निराशा केली खरं तर. त्याला बॉलिंगचा नाही इथे मात्र खेळपट्टीचा थोडासा अंदाज आला नाही अजूनपर्यंत. तर याच दरम्यान धाबा आल्या या चेंडूवरती सिंगल काढली होती, 2 आल्या. तर या दरम्यान सुनील शेठ पाटील यांचं सिद्धी करोळे ज्येष्ठ समाजसेवक यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत आणि त्यांच्या बरोबरीने त्यांचे सहकारी शरद शेठ पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनापासून आम्ही स्वागत करत आहोत. मोस्ट वेलकम सर्वच पाहुण्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. डे नाईट फॉर्मॅटमध्ये चालू असलेल्या लढती आणि त्यामध्ये तिसरी लढत आजच्या दिवसामध्ये खेळवली जाते आहे. गोलंदाज आलेला बदली गोलंदाज धीरज कातर आलेले आहेत, ज्यांच्या नावाने या संघाची ओळख निर्माण झाली. एक अष्टपैलू खेळाडू, त्याला कामगिरी करावी लागेल. पुढील बॉल फेकण्याची, त्यावरती हा फटका एक्झिक्यूट केलाय जरूर, मात्र सीमा रेषा लगत हा चेंडू पकडला जरूर गेलाय आणि हा नक्कीच फ्रीडचा बॉल होता. अशा गोष्टी मात्र लक्षात ठेवणे सुद्धा जरुरी असणार आहे. चेंडू फेकी त्याने लगेच केली होती, त्याने सुद्धा जाणलं होतं की फ्रीडचा बॉल आहे. त्यावरती या 2 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 41 धावसंख्येवरती. तीन बॉल आतापर्यंत समाप्त झाले षटकामधले. त्यामध्ये आतापर्यंत खराब गोलंदाजीने सुरुवात केली प्रेमने, त्यानंतर धीरज कातारा आलेला आहे. या बॉलवरती मात्र तडाखा चांगला आहे सुनील सालुंकेचा. बराच वेळपासून प्रयत्न होत होता, इथे मात्र सफलता मिळाली आहे आणि बॉल चाललाय माइट हिट षटकार. धावसंख्येचा आपण विचार केला ना तर या ठिकाणी अगदी एक्सलेटर दाबत असताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. 47 धावा लागल्या धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. हा धावाची लयलूट धावांचा पाऊस पाडला जातो अक्षरशः. काल रात्रीमध्ये आपण पाहिलं तर सर्वोच्च धावसंख्या 55 होती आणि ती सुद्धा 40+ संघाने नोंदवली होती. इतर संघांच्या माध्यमातून मात्र 50-52 धावा होत होत्या आणि त्या अगोदर आपण पाहिलं तर या मॅचमध्ये इथं स्पर्धेमध्ये 62 धावा कुठल्या होत्या सिद्धी करोडोस टीमने आणि त्यासुद्धा तुर्भे संघाने चेस केल्या होत्या. म्हणजे आजची रात्र मात्र धावांची आणि फलंदाजांची आहे की काय असं वाटायला लागलंय. मॅच बॉल इथे भेटलेला आहे, लगेच फेकायचा आहे. भरपूर आमचे ऑल इंटर्स कमिटीचे मेंबर गेलेले आहेत बॉल आणण्यासाठी. येस, कारण मॅच बॉल आवश्यक असतो, लकी बॉल असतो प्रत्येक संघाच्या बॅटिंग करणाऱ्या संघासाठी आणि घोटचे 4 समर्थक गेले होते बॉल आणण्यासाठी, कारण त्या बॉलवरती षटकार आला होता. धीरज टू सुनील सालुंके. फलंदाजांवर वाटलं तर आपण प्लेला चालू करू शकतो, त्यांनी पंचांकडे इशारा करायचा आहे फक्त. 47 झालेले आहे धावसंख्या, अजूनही काही बॉल शिल्लक आहेत, 2 बॉल शिल्लक आहेत अजूनही. पुढचा बॉल, यावरती मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती झाली. सबमरीन परफ्यूम डिलरी फेकले, फटका खेळायचा होता कव्हरमध्ये, त्यामध्ये सफलता मिळाली नाही. डॉट बॉलची समाप्ती, धावफलक स्थिरावला आहे तो मात्र 47 वरती. तिसऱ्या षटकामधला लास्ट शेवटचा बॉल. आता मात्र तोच फटका सजवला पहा. मागच्या बॉलवरती तो प्रयत्न होता सुनीलचा, तोच प्रयत्न स्वीपर करून बॉल चालला सीमारेषा बाहेर आला. अजून एक चौकार आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या पूर्ण झाले तब्बल 51 धावा राजा राणी गोट संघाची. तीन षटकामध्ये 51 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपण पाहिले ना तर योगदान सुनील सालुंकेचं आपण पाहायला मिळतंय. एक षटकार त्याच्या 15 धावा आतापर्यंत कुठलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूने राहुल पाटील 3 बॉलमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. भरपूर वेळापासून त्याला स्ट्राईक मिळाली नाही, या षटकामध्ये स्ट्राईक जरूर मिळेल त्याला. मात्र नवीन गोलंदाज, कारण 5 ओव्हरमध्ये 5 गोलंदाज वापरायचे आहेत, मात्र नेवाले संघाला 6 गोलंदाज वापरावे लागतील, कारण एका गोलंदाजावर बंदी आणि त्यानंतर मात्र इतर 5 गोलंदाजांना गोलंदाजी करावी लागते आणि गोलंदाजी मार्गवरती सिद्धी यांकडून निशांत कातारा आलेला आहे. 51 धावा लागलेल्या आहेत, अजून 2 षटकं बाकी आहेत. म्हटलं तर या मॅचमध्ये आणि आजच्या रात्रीमध्ये सर्वोच्च धावसंख्या कदाचित
राजाराणी घोट टीमच्या माध्यमातून नोंदवली जाऊ शकते. कारण 51 झाले 3 षटकांमध्ये, अजूनही 12 बॉल बाकी आहेत आणि इन्फॉर्म फलंदाज दोन्ही फलंदाजी करतायत. त्यांना रोखणं आवश्यक आहे टीमला आणि ती दर्जेदार गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. पहिला बॉल डिलिव्हर केला, अगदी चांगला टेन डिलिव्हर केला यावेळेस आणि हीच गोलंदाजीची अपेक्षा केली जाते गोलंदाज निशान काथाराच्या माध्यमातून. कारण पहिल्या 3 षटकामध्ये फार निराशा केली गोलंदाजांनी. प्रत्येक ओव्हरमध्ये षटकार चौकार येत आहेत, त्यावरती मात्र लगाम लावण्याची आवश्यकता आहे. कारण राहुल पाटीलची आपण फलंदाजी पाहिली तर त्याने 10 धावा केलेल्या आहेत. ठीक आहे, कारण फलंदाजांनी इशारा करण्याची आवश्यकता होती. कारण फलंदाज गोलंदाज पूर्ण टीम रेडी नव्हती या लाईटसाठी, फ्लड लाईटसाठी, आणि फ्लड लाईट चालू झाली आणि थोडासा रिदम थोडा चुकला आहे. एनिवे मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. राहुल पाटील समोर, निशांतचा बॉल फुल टॉस आला. इथं मात्र इनसाइड आउटचा फटका खेळलाय, चेंडूने बाउन्स जास्त घेतलाय, फिल्डरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. येथील 4 धावा आणि राहुलच्या बॅटमधून आलाय हा चौकार. धावसंख्या जाऊन पोचली तब्बल 55 धावसंख्येवरती. राहुल पाटील त्याचबरोबर प्रशांत पाटीलने केलेली फलंदाजी आपण पाहिली, त्यानंतर राहुल पाटीलची ही फलंदाजी आपण पाहतोय. पप्पू पाटील अजूनही बाकी आहे. स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अप गोट टीमकडे आहे. बरं, तर त्याच वेळेला अगदी गोलंदाजांनी केलेल्या चुका आपण पाहतोय. खरं तर जास्तीचे ओव्हर पिचचे बॉल, फुलटॉस बॉल, बिमर बॉल अशी गोलंदाजी केली आहे. अजून एक फुलटॉस, लोअर फुलटॉस होता, त्यावरती हा पटका एक्झिक्यूट केला आहे. 2 क्षेत्राच्या चेंडूच्या मागे धावत आहेत, दुसरीचा कॉल दिलाय आणि 2 धावा इथे सहजपणे पूर्ण झाल्या. संघाची धावसंख्या 2ने पुरस्थ सरकली आहे. 57 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. प्रत्येक बॉलवरती धाव येते आता मैदानावरती, कारण चेंडूवरती नजर बसली आहे दोन्ही फलंदाजांची. कारण चांगली पार्टनरशिप आत्तापर्यंत इथून पूर्ण झालेली आहे 2 फलंदाजांमध्ये. आणि त्याच प्रत्येक बॉलवरती हा फटका एक्झिक्यूट करत असताना आता मात्र निशानने अचूक टप्प्याची गोलंदाजी साधली आहे आणि क्वाईट बेंचच्या रूपाने इथे मात्र राहुल पाटील बाद झाला. फलंदाजाला बाद करत असताना निशान काथाराला मिळाली आहे सफलता. फलंदाज बाद झाला आणि पुढील सामन्यासाठी टॉस करण्यासाठी विनंती करतो. पहा आम्ही दुसरा कॉल आहे आमचा. कोटकड स्पोर्ट नावाली विपक्ष आंडशान शीतल 11 DCC कोपरा संघ. कोपरा विपक्ष नावाली संघाला आम्ही विनंती करत आहोत, आपण टॉससाठी या. पहिल्या 4 षटकं संपल्यानंतर रिपोर्टिंग करा आणि 5 षटकानंतर इथं टॉस केला जाईल, ही आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला विनंती असेल. पप्पू पाटील तडकेबाज फलंदाज, त्याच्या बॅटमधून नेहमीच फटकेबाजी हीच पाहायला मिळते. इनसाइड आउट, बॉल चला एक्स्ट्रा कव्हरला, सीमारेषा बाहेर, षटकार. कमी फलंदाज असतात ते षटकाराने खातं खुलं करतात, त्यामधला पप्पू पाटील आहे. तो सिंगल डबलने खातं खुलं करतच नाही, त्याची काशीत राहिली आणि षटकाराने स्वतःचं खातं खुलं केलं. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 63 धावसंख्येवरती. अजूनही चेंडू शिल्लक आहे षटकामधला. एक लास्ट टू गो. यावेळी याला कार्पेट चाललाय बॉल अगदी वेगाने, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू पकडला फेकला, तोपर्यंत सिंगल आली आहे. थोडंसं बॅकअप करावं होतं गोलंदाजाचं, मात्र सिंगलवरती रोखलंय. धावसंख्या 4 षटकांच्या अंतिम धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद, 64 धावा. राजाराणी घोट प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 64 धावा. हा नावाली संघ आणि कोपरा संघ भरपूर कॉल झाले आहेत आपण या टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचे आहे. 4 षटकं समाप्त झालेले आहेत. आपल्याला विनंती करत आम्ही कोपरा संघाचे कर्णधार जगदीश ठाकूर, त्याचबरोबर नावाली संघ आपण सुद्धा या. दोन्ही संघाचे कर्णधार इथे आले नाहीत. ज्या संघाचा कर्णधार येईल त्याला टॉस दिला जाईल, मात्र दोन्ही संघ आले नाहीत तर कमी षटकांच्या मॅच होतील, याची दक्षता घ्या. महेश पाटील गोलंदाजी मार्गवरती आहेत. 4 काथारा बंधू, 5 काथारा बंधू पाहायला मिळाले. आता महेश पाटील आलेले आहेत गोलंदाजी मार्गवरती आणि त्याचबरोबर पप्पू पाटील
अगदी सज्ज असणार आहे. 64 धावा धावपलकावरती आहेत. फक्त 77चा हाय स्कोर आहे मैदानावरती. तो पार केला जाईल की नाही हा प्रश्नचिन्ह नेवाली संघासमोर आहे. तर आतापर्यंत 64 धावा झालेल्या आहेत. आणि महेश पाटील गोलंदाजी मार्गवरती, समोर पप्पू पाटील इनफॉर्म फलंदाज. फ्लड लाईट्समध्ये आता खेळ सुरू आहे. त्यामध्ये गोलंदाजी आपण पाहूया कशा प्रकारे होते महेश पाटीलच्या माध्यमातून. पहिला बॉल, त्यावरती हा टोला लगावलाय. अगदी बॉल उंची उंची आणि तेवढंच अंतर. बॉल झाला चूम अंतर, आला षटकार. थँक्यू सो मच. धावा या षटकाराने तब्बल 70 धावसंख्या पूर्ण झाली आहे. अजूनही मॅचमध्ये 5 बॉल शिल्लक आहेत 17मध्ये. पप्पू पाटील ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल स्लोवर फेकला, थोडासा टप्पा आणि त्यावरती मात्र वाईटचा इशारा येत असताना आउट साईड ऑफ द ऑफ स्टंप. त्यावरती मिळते लाभांतरच्या सिंगल आणि धावा झाल्या तब्बल 71 धावा. आजच्या रात्रीमधला हायस्कोर नोंदवला आहे आणि स्पर्धेमधला हायस्कोर 77चा आहे. तो मात्र मोडला जाईल का? आणि तो मोडत असताना 7-7चा आकडा लागला या षटकाराने. पप्पू पाटीलच्या बॅटमधून आलाय हा तिसरा षटकार. चार बॉल मध्ये 19 धावा केलेल्या आहेत पप्पू पाटीलने. ट्रम्प कार्ड आहे टीमचा, खरं तर राखून ठेवला होता. 4थ्या क्रमांकावरती आला आणि आल्यावाल्या मात्र जी टोलेबाजी केली खरं तर तो गोले अक्षरशः मैदानाच्या बाहेर फेकलेत. अजूनही मात्र महेश पाटीलला सावरावं लागेल. धावसंख्या झाली तब्बल 77 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढील बॉल पप्पूसाठी सुवर्ण संधी. किती प्रेशर पाहायला मिळालं पहा महेश पाटील वरती. त्याच्यासाठी हा अगदी पर्वणी होती आणि त्या बॉलला भिरकावलंय. लॉंग लेग सीमारेषा बाहेर आलाय चौकार आणि तब्बल धावसंख्या नोंदवली. या स्पर्धेमधला हाय स्कोर राजाराणी घोट टीमच्या नावावरती तब्बल 81 धावा. वन वाजता इशारा केला पंचांनी पहा. महेशसाठी वान केलेला आहे. थोडंसं प्रेशर जरूर आहे महेशवरती, त्यातून त्याला सावरावं लागेल. यावरती हेलिकॉप्टर, बॉल चालला सीमारेषा बाहेर, लांब लचक येतो षटकार. पप्पू पाटील ऑन फायर. पहा एका गोलंदाजाने केलेली चुकी. प्रेम कातारा रेग्युलर गोलंदाज आहे, त्याने 2 बिंबर फेकले आणि एक्स्ट्रा गोलंदाज महेश पाटीलला गोलंदाजी करावी लागते आणि त्याच्या गोलंदाजीवर चढवलेला हल्ला आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या तब्बल 87 धावा. 4 बॉल मध्ये 23 धावा आलेले आतापर्यंत या षटकामध्ये. पुढचा बॉल, अजून एक चांगला फटका. आता शतरक्षक आहे तिथे पार, चेंडू पकडला जातो झेल आणि आता मात्र पप्पूची विकेट पडली. पप्पूने धावा केल्या, त्या मात्र 29 धावांचं योगदान दिलं पहा. चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळाली. जी काही या ठिकाणी फलंदाजी केली त्यामध्ये षटकार आपण विचार केला तर 4 आणि 1 षटकार. लाजवाब फलंदाजी. नवीन फलंदाज आलेले आहेत अनिकेत मडवी. अंतिम बॉल ना, शेवटचा बॉल खेळण्यासाठी संधी असेल आणि धावा झालेल्या त्या मात्र 87 धावांवरती ह्या तिसरी विकेट पडल्या. प्रत्येक फलंदाजांमध्ये पार्टनरशिप झाली आणि त्यामध्ये सुनील सालोंक्याची सहकार्याची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा अंतिम बॉल, महेश पाटील गोलंदाजी टॅकवरती, पार्थ आहे चेंडूच्या खाली, अंदाज चुकला आणि बॉल गेला सीमारेषा बाहेर. आलाय चौकार आणि चौकाराच्या बरोबरीने पहिल्या 17 मध्ये राजाराणी घोट टीमच्या नावावरती लागल्या तब्बल 91 धावा. टॉस साठी दोन्ही संघ आलेले नाहीत. कोटकर स्पोर्ट नावाली संघ आणि शीतल आणि शिलेवन कोपरा संघ आलेले आहेत का कर्णधार? दोन्ही कर्णधार आलेले नाहीत पहा. कोऑपरेट करा प्लीज लगेच. दोन्ही संघांना एका षटकाची पेनल्टी लागेल पहा. षटक कमी करण्यात येतील दोन्ही संघ जर आले नाहीत तर. आलेले आहेत मला वाटतं कोपरा संघाचे कर्णधार. या धावत या, चला कोपरा की नावाली आहेत ते या लगेच. सहकार्य करा मित्रांनो, कारण स्पर्धा खूप चांगली आहे. डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपल्याला खेळण्याची संधी मिळते.
नावाडी संघाचा कर्णधार आलेला पाहिजे, तिथून हात केला त्यांनी, लगेच धावत आलेले आहेत. रिपोर्टिंग करा. कोपरा संघाचे कर्णधारांना आम्ही विनंती करतो, ऑनलाईन आपण मॅच पाहत असाल तर पहा, काही क्षणामध्ये आपण रिपोर्टिंग करा. कोणीही खेळाडू असेल ना तरी चालू शकेल, मात्र रिपोर्टिंग करणं महत्त्वाचं आहे. जरूर पहिला बॉल पडेपर्यंत कोपरा संघाने यायला हवं, असे आयोजन कमिटीचा या ठिकाणी डिसिजन आलेला आमच्यापर्यंत. धावा झाले 51 आणि करायच्या 91, तब्बल करायच्या 92 धावा. पाहूया पुढील सत्रामध्ये कशा प्रकारे बॅटिंग लाईनअप पाहायला मिळते नेवाली संघाची. अगदी चांगले फलंदाज त्यांच्याकडे आहेत, मात्र प्रेशर आहे तब्बल 92 धावांचं, त्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. पुढील सत्रामध्ये 92 धावांची आवश्यकता आहे. 5 षटकांमध्ये काय लढत पाहायला मिळेल, फलंदाजी की गोलंदाजीचे वर्चस्व आपल्याला पाहायला मिळेल, ते जाणून घेण्यासाठी जाऊया आमचे समालोचक मित्र आणि एक उत्कृष्ट खेळाडू साजिद मडवी यांच्याकडे. थँक्यू संतोष सर. आपण आवाज ऐकला. दुपारच्या सत्रामध्ये अतिशय चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. अतुल असतील, संतोष सर असतील किंवा आदित्य पाटील, याच गावचा एक बुलंद आवाज, त्यांच्या आवाजानं आपण पहिला सत्र ऐकला. आणि आपण जाऊया दुसऱ्या सत्राकडे, जिथे मॅच स्टार्ट आहे. क गटातील मॅच आहे. नेवाळी विपक्ष राजाराणी घोट. आणि या सामन्यामध्ये कमिटीचा एक कठोर डिसिजन देखील बघायला मिळाला की जो संघ अनुपस्थित असेल त्या संघाला टॉस विन दिला जाणार नाही. आणि पुढच्या मॅच मध्ये देखील ते चित्र आपण बघू शकतो. पुढची मॅच आहे कोटकर स्पोर्ट्स नेवाळी आणि त्यांना फाईट करेल अंश 11 शीतल 11 DCC कोपरा. कोपरा संघाला विनंती असेल की आपण लगेचच संपर्क साधायचा आहे, कारण नेवाळी संघाचा संघनायक इथे उपस्थित असतील. आणि जर पहिला चेंडू पडायच्या आत जर तुम्ही रिपोर्टिंग केली नाही तर तुम्हाला टॉस दिला जाणार नाही. आणि संतोष सरांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक संघ आजकाल लाईव्ह क्रिकेट बघतो आणि लाईव्ह क्रिकेट बघत असताना वेळेवर निघणं तेवढंच गरजेचं, कारण स्पर्धा तेवढी इम्पॉर्टंट आहे. कोणत्या प्रकारचा गालबोट न लागता आज तिसरा दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडत आहे. एक अतिशय चांगली स्पर्धा स्वर्गीय प्रभाकर आसू पाटील स्मृती चषक यांच्या स्मृतीस अभिवादन करून आपण चला जाऊया मैदानाकडे, जिथे दुसरं सत्र असेल. पहिलं षटक गोलंदाज सुनील सालुंके. पहिले षटक पॉवर सर्कलचं. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल आणि पंचांकडनं वॉन देखील केलं आहे. तुम्हाला या बाबतीत लक्ष घ्यायचं. आणि यावेळी पहिला चेंडू फलंदाज होतोय बाद. ज्या फलंदावर अपेक्षा होती तो फलंदाज मात्र मैदान सोडून बाहेर जातोय. लागणारा हा मोठा झटका टीम नेवाल या संघाला. थँक्यू डीजे. पहिला गडी बाद झालाय. टार्गेट आहे समोर 92 धावेचं. 30 चेंडू 92 धावा जेव्हा तुम्हाला उभा राहायचे असतील ना, सेकंड सत्रामध्ये पॉवर प्ले मध्ये तुम्हाला समोरच्या टीमला डॉमिनेट करावं लागेल. आणि त्या उलट घडत असताना मैदानामध्ये ज्या प्रकारे फलंदाजी दाखवली सुनील सालुंकेनं आणि त्याच प्रकारे गोलंदाजी देखील तेवढी सुरेख होतीये. यावेळी सुरुवात चांगली केली जातीये गोलंदाजी करत असताना. सुनील सालुंके बॅकबोन ऑफ टीम राजाराणी घोट.
यावेळी यॉर्क लाईनचा चेंडू चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. थोडं फंबल झालं होतं जरूर, मात्र लगेच रिकव्हर त्या ठिकाणी बघितलं आपण. आणि पुन्हा एकदा येतो डॉट चेंडू. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू ही मॅच जड करून ठेवेल. यावेळी बॅटिंग करत असताना टीम नेवाल या संघाला दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण बघू शकतो. लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट हे क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या बाहेर आणि पॉवर सर्कलच्या षटकामध्ये फलंदाज नव्हे तर गोलंदाज डॉमिनेट करत असताना आपण बघू शकतो. मात्र यावेळी पंच मनोजजी पवार आमच्याकडे वळत असताना सांगतायत हा चेंडू वाईड आहे, आउटसाइड दी ऑफ स्टंप, इट इज अ वाईड बॉल. अव्वांतर धाब्याने यावेळी अकाउंट ओपन होतोय टीम नेवालीचा. राईट आर्म राऊंड विकेट, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या सीमारेषे बाहेर, दणदण करत षटकार. डीजे. आणि या पहिल्या मॅच मध्ये जे घडलं तेच दुसऱ्या मॅच मध्ये देखील असेल, कारण पहिला चेंडू पडल्या अगोदर कोपरा संघाचा संगणक यायला हवा होता, मात्र तो संगणक उपस्थित नसल्या कारणानं यावेळी टॉसविन दिला जातोय जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नेवाळी या संघाला. जाऊया मैदानाकडे, जिथं पहिला वाईड फेकल्यानंतर एक नॅचरल दबाव आपण बघितला सुनील सालेंकेवर. षटकार ठोकल्यानंतर येणारा हा वाईड चेंडू. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा, वारंवार अक्रॉस द लाईन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न यावेळी पार्टच्या माध्यमातून केला जातोय, कारण चेंडू आपण बघितला आउटसाइड ऑफ स्टंप होता. त्या चेंडूला मेरिटनुसार खेळणं तेवढं गरजेचं होतं. मात्र मैदानावरती बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये रनचेस करत असताना कुठे का होईना कमबॅक करावं लागेल मैदानावरती नेवाळी संघाला. यावेळी ऑकलाईनचा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय, मात्र त्या ठिकाणी जजिंग चुकली आहे. चेंडूला वन बाउन्स फील्ड केले जात आहे, तोपर्यंत येत आहेत 2 धावा. गोटरनी बिटवीन द विकेट आपण बघितली, या 2 धावेच्या मदतीनं सांघिक धावा धावपलकारती लागली तब्बल 10 धावा. धावगती वाढवावी लागेल, कारण आपण बघितलं ज्या प्रकारे 92 धावेचं लक्ष आहे, 92 धावेचं लक्ष पार करत असताना पहिल्या पॉवर सर्कलमध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे. मात्र कुठे का होईना दुसऱ्या बाजूला सुनील सलुंकेच्या माध्यमातून गोलंदाजी देखील तेवढी चांगली होतीये, मात्र पात न टोकलाय षटकार आणि चौकार, तो या मॅचला कुठेपर्यंत घेऊन जाईल. मात्र यावेळी प्रॉपर टायमिंग, चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये, वन बाउन्स सीमा रेषे बाहेर, चौकार. टीम नावाळी धीरज कातारा जो या टीमचा बॅकबोन आहे आणि त्याच्यावर नक्कीच अपेक्षा होते या रनचेस मध्ये, मात्र त्याने संघाला अर्ध्या वाटेवर सोडून गेल्यानंतर पार्थ कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, ज्याच्या बॅट मधनं आपण बघितलं एक षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने तब्बल 14 धावेची इनिंग मैदानावरती साकारतोय. मात्र जशी सुरुवात केली आहे पार्थनं, तसं शेवट देखील गोड करावं लागेल, कारण समोर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये टीम राजाराणी घोटनं एक जबरदस्त बॅटिंग या मैदानावरील हायस्ट स्कोर उभा केलाय आणि त्याला चेस करत असताना कुठे का होईना संघर्ष केला जातोय पार्थच्या माध्यमातून. संदेश येतो यावेळी गोलंदाजी मार्क लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो. यॉर्क लाईनचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र त्याला खेळता येत नाहीये मैदानावरती आणि चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि येतो डॉट चेंडू. येणारा प्रत्येक डॉट चेंडू यावेळी बॅकफुटला ढकलून जाईल टीम नेवाळी या संघाला. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचा योग्य वापर, चेंडू जातोय, पंचांचा इशारा येतो, इट इज 6 रन्स. पार्थनं चौकार षटकार ठोकल्यानंतर यावेळी
साहिलने देखील सुरुवात केली आहे, कारण पार्टनरशिपची तेवढी गरज आहे. एकटा फलंदाज ह्या रनचेस मध्ये काहीच करू शकत नाहीये, त्याला साथ देणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि यावेळी साहिलने देखील साथ देत असताना येणाऱ्या दुसऱ्या चेंडूवर ठोकलाय षटकार. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 20. यावेळी पुन्हा एकदा पॉवर प्लेचा योग्य वापर, अलॉंग दी कार्पेट चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, सीमारेषे बाहेर चौकार. थँक्यू 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 डीजे. 24 धावा धावपलकावरती. ईट का जवाब पत्थर से असं सांगत असताना पार्थनं पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग केली, तदनंतर या दुसऱ्या ओव्हरमध्ये साहिल देखील सांगतोय की मी देखील करू शकतो, आणि त्याने देखील करून दाखवलंय. एक षटकार आणि एक चौकार आपण बघितला. तदनंतर ह्या चेंडूवर मात्र संदेश कमबॅक आपण बघितलं. संदेश ज्याच्याकडे दांडगा अनुभव, घोट गावासाठी बऱ्याच क्रिकेट टुर्नामेंट ज्याच्या माध्यमातून खेळले गेलेत, आणि ज्याच्या माध्यमातून अतिशय चांगली गोलंदाजी नेहमीच राहिली आहे. आणि यावेळी या मैदानावरती देखील स्वतःला सिद्ध करत असताना बघतोय आपण, ज्यानं एक षटकार एक चौकार खाल्ल्यानंतर लगेचच कमबॅक केलाय आणि येणारा पुढचा चेंडू लगेचच डॉट फेकलाय. धावसंख्या थांबली आहे, धावसंख्या 24 धावा. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, संदेश सांगतो मी देखील कमी नाहीये, आणि हे सांगत असताना यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. साहिल बॅक टू द पॅव्हिलियन. एकटपाडा गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व बरेचशे गायकर साहेबांचं आगमन झालंय. साहेब मंचावरती उपस्थित झालेत, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक असा आभार व्यक्त करेन. मान्यवरांचं आगमन या पूर्ण 5 दिवसामध्ये आपल्याला रेलचेल बघायला मिळेल, कारण योगेंद्रदादा पाटील आणि हनुमानदादा पाटील यांच्यावर असलेलं प्रेम मान्यवरांनी या मंचावरती या क्रिकेट स्पर्धेसाठी नक्कीच खेचून घेऊन येतं. त्यांचं असलेलं प्रेम या मंचावरती प्रत्येक पाहुण्याला खेचून घेऊन येतं. आणि जाऊया मैदानाकडे, जिथे मॅच स्टार्ट आहे. मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे मैदानावरती. जरा सेकंड इनिंग मध्ये कुठे का होईना थोडा बॅकफुटला बघू शकतो आपण नेवाल या संघाला. यावेळी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड सुनील सालुंके त्या ठिकाणी होती, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, थोडे फंबल झाले त्या ठिकाणी, आणि लगेचच एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरं षटक होतंय संपन्न. 2 षटकाचा खेळ संपन्न. सांगित धावा धावपलकावरती 2 गडी बाद 25 धावा. पंचवीस धावा धावपलकावरती लागल्यात. अद्याप समीकरणाचा विचार केला ना आपण, 18 चेंडू आणि तब्बल 67 धावेची गरज आहे. 22.25 या धावगतीने धावसंख्या गाठायची मैदानावरती बॅटिंग करत असताना टीम नेपाळ या संघाला. मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये नितेश गेला, त्यानं सिंगल काढली आहे, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. मात्र सिंगल डबलने हा मॅच जिंकू शकत नाहीये, हे त्यांना जाणावं लागेल आणि अटॅकिंग मोड मध्ये यावं लागेल. कारण आपण बघितलं धावसंख्या तेवढी गाठायची मैदानावरती, येणारे 18 चेंडू आणि 67 धावेची गरज. कारण या स्पर्धेचा नियम आपण बघितला, 5 गोलंदाजाचा वापर कंपल्सरी करणे गरजेचं आहे. आणि याचा बेनिफिट सेकंड इनिंग मध्ये चेस करताना आपण नेहमीच बघत असतो. मात्र यावेळी तिसरं षटक फेकण्यासाठी परण पोरजी वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक. परणवर दाखवलेला विश्वास आणि विश्वासला केलेली सुरुवात मैदानावरती येतोय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल, प्रत्येक सिंगल डबलने देखील समीकरण वाढत जात आहे. प्रत्येक डॉट चेंडू नंतर दबाव बॅटिंग टीम वरती वाढत जातोय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतोय. वेल जज वेल कॅच, फलंदाज होईल बाद. नितेश बॅक. 'नितेश कातारा
बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याच नावाचा खेळाडू मैदानामध्ये नितेश काथारा जातोय. मात्र पार्थने चांगली बॅटिंग केली, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवणं गरजेचं आहे. कारण आपण आता बघितलं 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. ऑनसाइड मध्ये डीप मध्ये आपण बघू शकतो डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन असं ऑनसाइड मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे. आणि ऑफसाइड मध्ये आपण बघितलं डीप मध्ये तर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या बाहेर सजवलंय. आणि यावेळी पार्थला स्ट्राईकवर आणणं तेवढंच गरजेचं आहे, कारण पार्थनं बॅटिंग केली आहे मैदानावरती. पार्थचे आय सेट झालेत मैदानावरती, मात्र त्याला नॉनस्ट्राईक एंडला ठेवण्याचं काम गोलंदाज परणपोर्जीच्या माध्यमातून केलं जातं, ज्याच्या माध्यमातून तिसरं षटक फेकलं गेलं. त्याच्यावर दाखवलेला विश्वास आणि विश्वासला एक गोलंदाजी मैदानावरती केली आहे. 3 चेंडू फेकले, कोणत्याही प्रकारची धाव न देता 1 गडी बाद केलाय. जबरदस्त गोलंदाजीचे विश्लेषण मैदानावरती दाखवत असताना राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आणि वारंवार बीट होत आहेत. कारण मी पहिलंच म्हटलं होतं पार्थनं बॅटिंग केली आहे, त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे, कारण त्याचे आय सेट झालेत मैदानावरती. आणि या मैदानाचा विचार केला ना तर धावा बनतायत. जर एखादा फलंदाज चांगली बॅटिंग करत असेल तर नक्कीच तो ही धावसंख्या चेस करू शकतो. आणि आपण बघितलं पार्थनं ती बॅटिंग केली मैदानावरती, मात्र त्याला नॉनस्ट्राईकला ठेवण्याचं कार्य परणपोर्जीच्या माध्यमातून आपण बघितलं. यावेळी चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जज करतोय. वेल जज वेल कॅच. पुन्हा एकदा बाद होईल फलंदाज नितेश कातारा. बॅक टू द पॅव्हिलियन. बाद झालाय मैदानावरती. सामना अर्ध्या वाटेवर सोडून मैदानावरती बाद झालाय नितेश काथारा आणि नवीन फलंदाज मैदानावरती जातोय महेश पाटील. 5 चेंडू फेकलेत. काय जबरदस्त गोलंदाजीचं विश्लेषण राहिलंय गोलंदाज परणपोर्जीच्या माध्यमातून. तिसरं षटक वाटलं होतं की या षटकातलं या मॅच मधलं टर्निंग पॉईंट षटक असेल, मात्र कुठे का होईना टर्निंग पॉईंट षटकामध्ये ही मॅच आपल्या नावावर करत असताना, हे षटक आपल्या नावावर करत असताना टीम राजाराणी घोड संघाला आपण बघू शकतो, ज्यानं 5 चेंडू निर्धाव फेकलेत. त्या 5 चेंडू मध्ये आपण बघितलं तर 2 विकेट देखील घेतलेत. म्हणजे स्पर्धेमध्ये आपण बघितलं कोणत्याही प्रकारची मेडन ओव्हर फेकली गेली नाहीये. मात्र हे मान परणला मिळेल का? यावेळी दिशा दिली आहे. चेंडू खराब लाईन होती, लेग स्टंपला लाईन होती, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न देखील होत नाहीये त्या ठिकाणी. आणि मैदानावरती काय घडलंय हे एक्झॅक्ट आम्हाला पंच कळवतील. येस, थर्ड अंपायर. आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकतो गुरुदास भोईर, मॅन फ्रॉम नारिवली, ज्यांच्या माध्यमातून नारिवली गावचं क्रिकेट देखील तेवढंच खेळलं जातं. आणि क्रिकेटशी जोडलं जाण्यासाठी अंपायरिंगची भूमिका देखील ते कित्येक टुर्नामेंटमध्ये करत असतात. आणि त्यांच्याकडे पुन्हा एकदा जबाबदारी आली आहे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आपण म्हणूया परणपोरजी. 5 चेंडू डॉट फेकलेत आणि 6वा चेंडू देखील कदाचित डॉटच असेल. धाव घेण्याचा कोणत्या प्रकारचा प्रयत्न झाला नाही त्या ठिकाणी. मात्र फलंदाज बाद आहेत की नाही याची शहानिशा केली जाते या मैदानावरती थर्ड अंपायरच्या माध्यमातून गुरुदास भोईर यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो. मात्र परणपोरजी, ज्याला हा मान मिळाला या स्पर्धेमधलं पहिलं मॅडम षटक फेकलं गेलं, ज्या षटकामध्ये आपण बघितलं आणि यावेळी थर्ड अंपायरचा डिसिजन येतोय, फलंदाज होईल बाद. काय जबरदस्त परणने गोलंदाजी केली आहे. 3 षटकामध्ये 67 धावेची गरज होती आणि 3 षटकामध्ये 67 धावेची गरज असताना येणारं तिसरं षटक परणपोर्जीनं फेकलं. त्यानं आपल्या षटकामध्ये 3 चेंडू डॉट फेकले आणि 3 विकेट या मैदानावरती प्राप्त केले. आणि अतिशय चांगली गोलंदाजी राहिली आहे परणच्या माध्यमातून. आणि ह्या गोलंदाजीच्या जोरावर पूर्णपणे पकड निर्माण केली आहे टीम राजाराणी घोट या संघानं या मॅच वरती. स्ट्राईक वरती बऱ्याच काळानंतर पार्थला आपण बघू शकतो, ज्यानं पहिल्या ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट दाखवलं होतं, तदनंतर त्याला जास्तीत जास्त नॉनस्ट्राईकला राहावं लागलं. आणि याचंच कारण की बॅकफुटला आपण बघू शकतो टीम नेवाल या संघाला. यावेळी गोलंदाज
पप्पू पाटील. मात्र पंच आमच्याकडे बोलतायत आउटसाइड दी लेग स्टंप, इट इज अ वाईट बॉल. पंचांचा अवांतरचा इशारा येतोय. मात्र अवांतरच्या स्वरूपाने कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाहीये. मात्र क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. बऱ्याचशा मॅचेस आपण अशा जिंकता जिंकता संघ हारलेत आणि हारता हारता संघ जिंकलेत. मात्र संघर्ष करणं सोडत नाहीये मैदानावरती. पाठ ठोकतोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. पप्पू पाटीलच्या गोलंदाजीवर एका चेंडूवर कमवल्या 7 धावा. सॉरी 2 चेंडू फेकले गेलेत. 7 धावा. अद्याप 60 धावेची गरज आहे. येणारे 10 चेंडू. मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक केला गेलाय राजा राणी घोटच्या माध्यमातून. कारण आपण बघितलं 9 चेंडू मध्ये तब्बल 60 धावेची गरज आहे. आणि चुकलं कुठं, कारण आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये पार्थनं बॅटिंग केली, त्यानंतर आपण बघितलं पहिलं पॉवर प्ले आणि दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा व्हायला हव्या होत्या. मात्र तिथे जास्त धावा एकवटत्या आल्या नाही आणि तो प्रेशर येणाऱ्या तिसऱ्या षटकामध्ये आपण बघितला. आणि तो प्रेशर घेताना बॅटिंग लाईनअप कुठे का होईना थोडी कमजोर बघायला मिळाली. आणि त्याच कारण की यावेळी बॅकफुटला आपण बघू शकतो टीम नेवाळी संघाला. मात्र दुसऱ्या बाजूला राजा राणी घोट संघ काही जबरदस्त खेळ दाखवतो मैदानावरती. बॅटिंग असो बॉलिंग असो किंवा ह्या चेंडूवर आपण बघितलं क्षेत्ररक्षण देखील तेवढं दर्जेदार झालं डीप पॉइंट रिजन मध्ये. आणि या चेंडूवर येतील 2 धावा. राईट आर्म राऊंड विकेट. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत पुन्हा एकदा येते सिंगलने डबलने मॅच जिंकता येणार नाहीये. कारण आपण बघितलं टार्गेट खूप मोठं सेट केलं होतं मैदानावरती. हे टार्गेट चेस करत असताना कुठे का होईना पहिल्या 2 पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं होतं. मात्र बॅटिंग खराब झाली. प्रेम बाद झाला ज्याच्यावर विश्वास होता. आणि तदनंतर पूर्ण बॅटिंग लाईनअप ढासळली बॅटिंग करत असताना टीम नेवाळीची. आणि हेच कारण की यावेळी पूर्णपणे बॅकफुटला आपण बघू शकतो टीम नेवाळी या संघाला. चार षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि 4 षटकामध्ये संघिक धावसंख्या धावपलकावरती लागली आहे फक्त 35 धावा. 35 धावा धावपलकावरती लागल्या. त्या मॅच मध्ये औपचारिकता राहिली आहे. कारण 6 चेंडू मध्ये तब्बल 58 धाव्याची गरज असणार आहे. आणि या मॅच साठी आपण बघितलं स्कोरिंगची भूमिका करण ज्यांच्या माध्यमातून स्कोरिंगची भूमिका. आणि याच्या अगोदर ते मॅच देखील खेळली मैदानावरती. मात्र पराभवाचा सामना करावा लागला, हरकत नाहीये. पूर्ण यंगस्टर टीम होती. मैदानावरती चांगलं करण्याचा प्रयत्न जरूर केला. मात्र कुठे का होईना चुका झाल्या मैदानावरती. कोणत्या प्रकारच्या चुका झाल्या, त्याच्यावर कसं शिकता येईल, त्याच्यातनं काय शिकता येईल याच्यावर विचार करून नक्कीच पुढच्या टुर्नामेंटसाठी हा संघ पुन्हा एकदा आपण बघू नक्कीच. मात्र जाऊया मैदानाकडे जिथे मॅच चालू आहे. एकतर्फा मॅच पूर्णपणे पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं 5 चेंडू फेकणं बाकी आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉलर्स नेम ध्रुव पाटील. येस, पंच आमच्याकडे बोलतायत इट इज अ वाईट बॉल. ध्रुव पाटील याच्यावर चेंडू दिलाय. कारण मॅच जिंकली आहे मी म्हणे पूर्णपणे हावी झालाय राजा राणी घोट संघ. प्रथम बॅटिंग करत असताना या मैदानावर हायएस्ट स्कोर उभारला. त्यानंतर सेकंड इनिंग मध्ये बॉलिंग देखील तेवढी चांगली केली. आणि यावेळी खेळून काढलाय चेंडू. प्रॉपर टायमिंग चेंडू जातोय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सीमा रेषे बाहेर षटकार. आणि त्या चटक्यातनं बाहेर निघताच आलं नाही बॅटिंग सेकंड इनिंग मध्ये टीम नेवाळी या संघाला. आणि पूर्णपणे या मॅच मध्ये बॅकफुटला आपण बघितलं पहिल्या सत्रामध्ये जरूर खराब कामगिरी झाली होती. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये चांगले बॅटिंग करणं तेवढं गरजेचं होतं. मात्र ते देखील जमलं नाहीये. हरकत नाहीये, प्रयत्न भरपूर चांगले राहिले मैदानावरती. एका टुर्नामेंट मध्ये असं होत असतं. मात्र एका मॅच ने कोणत्या प्रकारचा फरक पडणार नाहीये. पुन्हा एकदा नव्या जोमाने नव्या जोशाने आपण नेवाळी संघाला बऱ्याचशा टुर्नामेंट मध्ये आपण बघितलंय. आणि पुन्हा एकदा त्याच जोशाने या संघाला आपण नक्कीच बघू. मात्र 3 चेंडू फेकायचे, सॉरी 2 चेंडू फक्त फेकणं बाकी आहे. या मॅचची औपचारिकता बाकी आहे. पूर्णपणे मॅच टीम राजा राणी घोटनं जिंकली आहे मैदानावरती. जबरदस्त क्रिकेट राहिला यावेळी.
राजा राणी घोट संघाचा येतो हा डॉट चेंडू आणि एक चेंडू फेकणं बाकी. नेक्स्ट मॅच असेल आपल्या समोर जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नावाळी आणि त्यांना फाईट करेल अंश 11 शीतल 11 DCC कोपरा. या मॅच मध्ये नाणेफेकीचा कॉल लागलाय. टीम जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नावाली या संघाला टॉस विन दिला गेला, कारण आपण बघितल्या स्पर्धेचा नियम जो संघ अनुपस्थित असेल त्या संघाला टॉस विन दिला जाणार नाही. मात्र जो संघ उपस्थित राहील त्या संघाला नाणेफेकी विन दिली जाईल आणि हा नियम यावेळी या मॅच मध्ये लागू पडला टीम जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नावाली या संघाला आणि नाणेफेकीचा कॉल त्यांच्या बाजूने लागला तर लगेचच आपला डिसिजन कळवायचा आहे आणि लगेच नेक्स्ट मॅचला सुरुवात करायची आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया, जिथं जबरदस्त खेळ राहिला बॅटिंग करत असताना. त्याच दरम्यान आपण वळूया